सगळ्यात पहिले तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप 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 शुभेच्छा. सांभाळून कलर खेळा. आणि हा ब्लॉग मला खूप दिवसांपूर्वीच बनवायचा होता, पण एक कन्फर्म नव्हतं की आपण एवढं थोडं एखादी बातमी आली ना आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवला, तो पोस्ट केला, याला अर्थ नसतो. पण ते आता जवळपास 90% ती बातमी खरी आहे की आता जे मुलं गायब होत आहेत मोठ्या मोठ्या सिटीमध्ये, पुणे, मुंबई, नाशिक, आपलं संभाजीनगर, बरेच मुलं गायब झाले. आणि 5 ते 6 वयोगटातले, 9 ते 12 वयोगटातले, 7 ते 8 वयोगटातले, असे बरेच मुलं मुली गायब झाले. त्याला कारण आहे नाशिकला होणारा कुंभमेळा. कुंभमेळा होणार आहे 2027पासून, तो स्टार्ट होणार आहे नाशिकला. तर असं ऐकण्यात आलं आहे की त्या कुंभमेळ्यामध्ये मेळ्यामध्ये जे काही वाईट लोक असतात ते आपल्या मुलांना गायब करतात आणि त्यांना आधू बनवतात, हात पाय अपंग बनवतात, किंवा कोणाला डोळ्यांनी पण आंधळं करतात आणि तिथं भीक मागायला लावणार आहेत ते कुंभमेळ्यामध्ये, असं ऐकायला आलेलं आहे. आणि बरेच मुलं गायब होतात. कोणी म्हणाले नाही काही पण बोलतात, पण तसं नाही. काही असो, पण तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या. आता परवा धुलीवंदन आहे. धुलीवंदनाची पण लहान लहान मुलांना कळत नाही, ते गल्लोगल्ली कुठेही फिरतात कलर कलर खेळत. त्यामुळे त्यांच्याकडेही वैयक्तिक तुम्ही लक्ष द्या. ती बातमी खरी असो खोटी असो काहीही असो, पण तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, कारण आता खूप मुलं गायब होत आहेत. अशामध्ये तर बरंच ऐकायला आलं आहे, न्यूजला पण येतं आहे बरंच. त्यामुळे सांगते, तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या. आणि होळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, आणि कलर खेळा छान. काळजी घ्या स्वतःची पण.